पवनी तालुक्यामध्ये महसूल विभाग आहे की नाही, अड्याळ पोलिसांच्या कार्यतत्परतेपुढे महसूल प्रशासनाचं साफ दुर्लक्ष। तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन अहोरात्र झटत असताना दुसरीकडे मात्र नागरिकांच्या मूलभूत समस्या आणि प्रशासकीय जबाबदाऱ्यांकडे महसूल विभागानं साफ पाठ फिरवली असल्याचं चित्र निर्माण झालंय। 77 गावांच्या अवाढव्य डोलारा अवघ्या 30 कर्मचाऱ्यांच्या बळावर यशस्वीपणे सांभाळणाऱ्या अड्याळ पोलीस स्टेशनच्या कामगिरीचं कौतुक होत असतानाच पवनी तालुक्यात महसूल विभाग अस्तित्वात आहे की नाही असा संतप्त सवाल आता सामान्य जनतेतून उपस्थित केला जातोय। अड्याळ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत तब्बल 77 गावे येतात। या दुर्गम आणि विस्तीर्ण क्षेत्राची जबाबदारी हाताळण्यासाठी पोलिसांकडे केवळ 30 कर्मचाऱ्यांचे मर्यादित संख्याबळ उपलब्ध आहे। मात्र कर्मचाऱ्यांची कमतरता असतानाही अड्याळ पोलीस विभागानं आपल्या उत्कृष्ट नियोजनाच्या जोरावर प्रत्येक गावावर बारीक लक्ष ठेवलंय। गुन्हेगारी नियंत्रण, कायदा सुव्यवस्था आणि रात्रीची गस्त या सर्वच आघाड्यांवर ते 30 कर्मचारी अत्यंत चोख आणि कौतुकास्पद कामगिरी बजावत आहेत। पोलिसांच्या या तत्परतेमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेचं वातावरण आहे। एकीकडे पोलीस विभाग अपुऱ्या मनुष्यबळातही आपले कर्तव्य चोख बजावत असताना ज्या विभागाकडे मुख्य प्रशासकीय अधिकार आणि कारवाईचे कायदेशीर अधिकार आहेत, तो महसूल विभाग मात्र गाढ झोपेत असल्यासारखा वागतोय। अवैध गौण खनिज उत्खनन, जमिनींचे वाद आणि विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणी या सर्व स्तरावर महसूल विभागाची कमालीची अनास्था पाहायला मिळते। ज्या संवेदनशील मुद्द्यावर महसूल विभागाची थेट आणि धडक कारवाई अपेक्षित आहे, तिथे हा विभाग कुठेच दिसत नसल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। पोलिसांच्या कार्य तत्परतेमुळे महसूल विभागाच्या या संत आणि निष्क्रिय कारभाराचे वाभाडे काढले। तालुक्यात महसूल विभागाचा वचक पूर्णपणे संपल्याचं दिसून येत आहे। जर पोलीस विभाग 30 कर्मचाऱ्यांसह 77 गावांमध्ये उत्तम काम करू शकतो, तर मग सर्व सोयी सुविधा आणि अधिकार असलेला महसूल विभाग कारवाईच्या नावाखाली हात का आखडता घेतोय, असा रोखठोक प्रश्न जनतेकडून विचारला जातोय।